असा निघून गेला होता डोंगर बरका बारीला म्हणून डोंगर बारीला गेला डोंगराच्या पायथ्याला जाऊन त्या वेळेला विचार केला होता मला मन लागला त्या गाडवाला बोलायला एक राजा लागला होता सांगायला त्या मुख्या परण्याला बोलायच्या सिद्धी उगाला बाबा रे हो आपल्या माग कोणाला तर कुणाला इकडे लपलाय बिपलाय म्हणून सांगून कोणी सांगायचं नाही म्हणला तो आता आलोय आपण दोघं तसं दोघालाच माहिती असावा त्या कपारीला जाऊन मी बसतो बरे काय हो तिथनं पाणी तुला झुळ येईल तर पाणी सासन पाणी पियाचं पाणी प्यायचं म्हणला त्या वलाव्यानं हिथं तुला हराळी उगवल खायला म्हणून तिथंच खायचं हिथंच राहायचं गपचिप पोटाचा पोट निर्वळा करायचा म्हणून चुगली करायची नाही कल्ली तिकडे बरी काय हो माणूसने बाबा असं तर मेघराजांना सांगितलं सांगितल्या बरोबर झाला तशा नीती नियमानं घडायला लागलं होतं त्या येळाला इंग्रज सभेला लागला होता दुष्काळ पडायला हो इंग्रजा रुसून गेल्या मला पाऊस काय पडना वरचणीवर हे काय सांगायचं पहिल्या सतीयुगाला दिवस निघून चालले बरोबर एवढ्या राजाला
आनंद वाटत होता परंतु काही दिवसानं 33 कोटी देवाला इंद्राचं देवा कोण पडलं पोट त्या सत्ययुगाला त्याला पाणी पण घालेना पण काय करीना बाई काय ज्याचं त्याच काय भागना नंतर कोण लागलंय देवाला बघायला आणि नव्हता पियाला मोठा पल्ला नुसकान द्यायला घोडे पडलं होतं त्या परजेला त्या पहिल्या सत्ययुगाला गावात लोक सुद्धा लागली होती उपाशी मरायला हो पाणी करून लागलं होतं जीव जायला कुठे पाणी मिळेल म्हणून त्यांच्या जीवाला चिंता पडली होती त्या जगाला माणसाने 33 कोटी देवाला विचार केला म्हणाला काय विचार केला त्या सत्ययुगाला बाबांनो आपल्या चुकला मोठा देव निघून गेला वेगळा त्याला आपल्याला आपण म्हणून मी मोठा म्हणतो ती मोठा अरे बाबा आपल्या भांडणाच्या ह्या युद्धामध्ये ही जर आता म्हणली ही मेघराजा कोपलाय म्हणली आपल्यावरती खरं तर ती देव मोठा करून गेला चला जाऊ बघायला म्हणून विचार केला ह्या गावातल्या लोकांना गावातल्या लोकांना 33 कोटी देवाने हो एवढी निघून चालले राजा
मला निघलं जन्म गेला जेव्हा गेला मग असं म्हणतात गावातले लोक देवाला विचार केला मला निघून चालली होती वरच्या बाजूला मागत टाकील गेली कुठं बसला लेकराला बघू म्हणलं काम करीत बरं का असा विचार पडला समजा देवाला माणसाने गेले त्या डोंगराच्या पारला त्याला निघून गेला त्याला हिमालय पर्वत झाला हो पर्वताच्या बाजूला गेला विचार पडला शंकराला हसता गेले त्या लावण्याला असं म्हणजे मोठं निघून मोठं ह्याला म्हणतात ती म्हणजे हिमालय पर्वत हा गार वाटतंय आणि दिसतंय मी बरोबरच माणसाने बाबा तेच कुठे देवाना एकामेकाला बोलायला लागले अरे बाबा इकडे जायचं कुठे लावणार तुला आपल्या बापा तुला काय बाबा आता काय आपल्याला करायचं नाही माणसाने वरच्या बाजूला निघून जाताना हिमालयाच्या पुढच्या बाजूला डोंगराच्या कडेला गेल्यानंतर गाडव मोकल्याच्या नंतर देवाच्या डोक्यावर गाडव लागलं होतं वर जायला गाडवाला त्यांचं खायचं एवढं सांगणं म्हणून पण जातीला जात मिळाल्याशिवाय नाही माणसाने गाडवाच्या माया पुढं फोडल्या होत्या त्या गेला पुन्हा गाडवाला शिक्षण दिली पाडून गेली त्या डोंगराच्या कडेला गेल्याबरोबर त्याला हवा गार लागायला लागली गार हवा लागायला लागली असायला येऊ बोलतो एकमेकाला अरे बाबा इथं जरा गार वाटतंय वातावरण असं मी बघायला पाहिजे पाणी काय दिसत नाही पण चांगली हराळी दिसत गार बसायसारखं पाणी झालं येईल का संदर्भ दिसतोय बघितलंच पाहिजे आपण जा पाहिजे एवढ्या टायमाला गाडव खाऊन पिऊन तंग झालेलं होतं त्या येळाला सांगितलं जातीला जात मिळते
गाढवाला आधी डोळे बरे काय बर गाढवाला डोळे आले. लागलं होतं अर्ध्याला वरडायला गाढवाने भुकायचं चालू केलं हो मला माझा बोचा कानी मुखा 33 कोटी देवाना आवाज ऐकला सैला लागली बोला तुला कळतं का काय हर बोईचं काहीतरी वरांडे ऐकू येतं कायचं बोलणं मी त्याची नाही मला कशाला म्हणायचं मला आपण आवाज येतोय कसला तरी आता मी झालो पहिलाच पहिला हळूच बदल ऐकू येतं कसंच येत नाही असं आता याला बोललो समजायला विचार मागणी जाताना की आपण 33 कोटी कचडे अरे बाबा गाढवाचा आवाज येतो गाढवाचा गाढव होय खरं म्हणतो काय गाढवाचा आवाज येतोय एवढ्यात गाढव भुकला झाला आवाज काय उतार पडला साईला समजायच्या हो लागली बोला एकामेकाला चला जाऊ गाढवाकडं मनुष्याने 33 कोटी देऊन गेले त्या गाढवाकडे बरे काय आता गाढवाशिवाय आपला बापूच कोण म्हणून आपल्याला काय करायचं आपला कोण ओळखच बी नाही देवा चालेल
पण काहीतरी म्हणे जावं हा, लागेल म्हणजे इनोवणी चल मग. असं कसं रिकामं झालं हो, गाढव. अवघा गाढव बघा ही गाढव आहे. ओय, लवकर मला पाणी प्यायला का नाही? आता तुम्ही बोला की हो. गाढव हो काही गाढव आहे बोला हा नाही इचारा बिचारा काहीतरी किती गप्पच पडलंय. ते कशाला बोलते आपल्याला बोलल्याशिवाय जगलंय? खाऊन पिऊन गट झालंय आईलं, मार काय नका. हा पोळ्या बिळ्या खाऊन आले टसकावून जरा आज कशी झालं? आता काय जरा लक्ष्मीच्या वाट्याला जाऊ दे लावायला मरू दे, आपलं काय केलं, आपलं पुढचं बघायचं. हा बाबा ओ, गाढव दादा. काय म्हणता भगवान लेकराच्या मुखात असला आम्हाला सांग की मेघराजा होय हा सांगायसाठी आलोय का इकडे आला का तुला पाणी हाय खायला हाय ऐकी आम्हाला पाणी पिया नाही बाबा तुझं नाव नाही सांगत आम्ही सांग कुठं आहे ते अरे बाबा नो मला देवाने सांगितलंय काय सांगू नको म्हणून आता काय माहिती होतंय नाही माहिती व्हायचा काय माहिती होतंय तेव्हा? मला चाडी केल्यावर माझी बेजारी होईल पुन्हा काय 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 तुझ्या नाकात काय थोडंसं मला विचार. आम्ही आहे की हा. असल्या अवलंबीचा देव आहे का काय बाबा आम्ही आहे तुला सांभाळायला आला का मग माझा घ्यायचा फायदा करून नाही 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 का कायम आयुष्यात आपली ना पिढी. अरे बाबा सांग खरं सांग की ती कसं बोलतय तिकडून ती म्हणते तुझ्या आयुष्याच्या पिढीला पिढी नाही बाबा काहीतरी चमत्कार असेल नाही का काहीतरी तुला वरती आला म्हणजे मी देवा असून एवढं कळणार का तुम्हाला मी कसं असून तुम्हाला कळायला नाही. अरे बाबा तुला देव सांगून गेलाय तुला पाणी दिलंय अन्न दिलंय होय की बा? मला नसतं तर आम्ही आलो तुला तुला. सारडला तर आम्ही इथं कशाला आलो असतो पोट भरल्यावर माझी जातच नाही वरडायची अरे ते मोठा देव आहे, आम्हाला बी गव्हा नाही म्हणून तर तुला विचारतोय असं करा हा तिथनं असं पुढे जावा हा आणि डोंगर कपरीला मेघराजा बसला माझं नाव तुम्ही सांगू नका अजिबात सांगत नाही आणि जावा तुम्ही ह्या मार्गाने असं आता असं जायचं असं जायचं असं हा जायचं. तिथं डोंगर आहे त्याच्या कपारीला देव आपण बसलाय बसलो. बरोबर आहे बरोबर आहे बाबूची दे बाबा गाढवानी चुकली केली आहे, सैराज गाढवाने चुकले केले बरोबर त्याला जेवायला सांगितलं. मला 30 कोटी द्याव Thank you.